हिंदुस्तान न्यूज हेडलाइन। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने सीताराम भूते को वर्धा जिले का सह संपर्क प्रमुख बना दिया है। इस चाल से पार्टी वर्धा में और हिंगणघाट तालुका में भी अपनी जड़ें मजबूत करना चाहती है। मी सीताराम भूते आणि माझे समजाला हिंगणघाट विधानसभा संघटक आहे लक्ष्मणराव डंबारे, हा दीपक टोकर हे आमचे समुद्रपूर तालुका संघटक आहे, हे आमचे संघटक आहे शहर संघटक संजय पिंपळकर आणि मी सीताराम भूते। भूते साहेब, तुमची वर्धा जिल्हा सह संपर्क प्रमुख पदी शिवसेनेतर्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे, काय सांगाल? हो, माझ्यावर समजायला मी एक जुना शिवसैनिक आहे आणि कर्मठ शिवसैनिक आहे, बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित झालेला। त्यामुळं उद्धव साहेबांनी पक्षप्रमुखांनी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे। मी एक संघटक म्हणून आणि संपर्क प्रमुख म्हणून माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे। मी ती जिम्मेदारी पुरेपूर पक्षाला हितपूर्वक आणि समजायला पोषक अशी मी कामगिरी करेल, याच उद्देशाने साहेबांनी मला ती जिम्मेदारी सहसंपर्क प्रमुखाची दिलेली आहे। कधी काळी वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्रावर शिवसेनेचं एक छत्र राज राहिलेलं आहे। 3 टर्म आमदारकी आणि माजी राज्यमंत्री पदही या ठिकाणी मिळालं, परंतु आज 15 वर्ष होत आहे समजा इथे खिंडार पडलं तर अजूनही भरून निघालेलं आहे। भरपाई तुम्ही कशा पद्धतीने कराल? आमचे शिवसैनिकच एवढे आहे समजायला कर्मठ आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये का ते शिवसैनिकच समजायला हे सगळी म्हणजे पोकळी निर्माण झालेली आहे, हे सगळी भरून काढेल आणि ते समजायला घामाचं समजायला ते घाम गाळून पक्ष संघट अजून वाढवेल। आज वर्धा जिल्ह्यामध्ये खास करून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या दुर्विकासाबद्दल बोलायचं झालं, जो विकास आज रखडलेला आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल? विकास जसं समजायला बीजेपीचा जो समजायला 3 टर्म आमदार आहे, या आमदाराने विकास न करता समजायला भकास काम केलेलं आहे। त्याच्यामुळं आता कसं होते, पक्षीय समजायला जनता जेव्हा निवडून देते, जो बी इकडे उमेदवार असते, जो समजायला आमदार बनून जाते, तिथं विधानसभेमध्ये काही प्रश्न मांडत नाही। आता एक नाशिकला तर मेडिकलचा प्रश्न होता, तो हिंगणघाटमध्ये समजायला एवढे आंदोलन झाले, प्रॉपर हिंगणघाटला व्हायचं तर ते जामला गेलं। ठीक आहे, जांभई म्हणजे समजायला दूर नाही, 10 किलोमीटरवर जाम आहे, परंतु तिथं जरी समजायला पायाभरणी किंवा काही लवकर काम चालू व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही आहे। त्याच्यामुळं लोकांमध्ये कुठंतरी समजायला एक संभ्रमाची समजायला स्थिती निर्माण झालेली आहे का नक्की होणार का नाही होणार, फक्त बोर्ड गाडून दिलेला आहे आणि एवढं मंजूर झालेलं आहे, याच्यावर तर दुसरं काही होऊन नाही राहिलं आहे। शिवसेना पक्षवाढीकरिता सीतारामजी भूते यांचा समोरील प्लॅन काय आहे? माझा प्लॅन हाच आहे का तळागाळापर्यंत त्या शिवसैनिकांपर्यंत पोहोचणे, त्यांना बळकटी देणे, त्यांचे विचार समजायला बाळासाहेबांचे आणि उद्धव साहेबांचे विचार, पक्षप्रमुखाचे विचार त्याच्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यांना अजून समजायला शिवसेनेमध्ये प्रेरित करणे, नवीन चैतन्य निर्माण करणे, हाच माझा उद्देश आहे आणि पक्ष वाढवायचा माझा हेतू आहे। आज माझी अपील म्हणजे अशी आहे का शिवसैनिकांना आणि समजायला शेतकऱ्यांना, आणखी शेतकरी शेतमजूर रोजगार वर्गांना का ह्या आपण जे समजायला शासन आपल्याला 5 किलो राशन आणि 5 किलो हे देत आहे, हे एक प्रलोभन आहे, याच्याला बळी न पडता आपण उद्धव साहेबांच्या पाठीशी यावं। सर्व सक्षम नेतृत्व आजच्या घडीले आमचे उद्धव साहेब आहे, आमचे पक्षप्रमुख आहे, ते तळागाळात समजायला त्यांचं काम आहे आणि तळागाळातले लोक आज मातोश्रीला जाऊन पक्षप्रवेश करत आहे। ज्या लोकांना उद्धव साहेब समजायला शिवसेना नको होती एका जमान्यामध्ये, आजच्या घडीला शिवसेना त्यांना हवी आहे। ते स्वतः मातोश्रीला जातात, स्वतः पक्ष करतात, दररोजचे कमसे कम हजारो लोक पक्ष करतात, हजारो लोक मातोश्रीला जाऊन पक्षप्रवेश घेते। बरं, हे एक समजायला ठाकरे घराण्यावर प्रेम आहे आणि ठाकरे घराण्यानं कधीही राजकारण केलं नाही, जास्तीत जास्त समाजकारण केलेलं आहे, जास्तीत जास्त समाजाविषयी ते धावलेले आहे। त्याच्यामुळं सर्व शिवसैनिकांना आणि शेतकरी बांधवांना आणि जनतेला माझं असं एक आव्हान आहे
आपण पक्षासन जास्तीत जास्त पक्षासन जुळावं आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करावे.